प्रतिबिंब जनमानसांचे। जामखेड येथे अंमली पदार्थ विरोधी नगरस्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 9 किलो गांजासह दोघे जेरबंद। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने तरडगाव फाटा तालुका जामखेड येथे अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करत गांजा विक्रीसाठी जात असलेल्या दोघांना रंगेहात पकडले। या कारवाईत पोलिसांनी 9.854 किलो गांजा जप्त करत एकूण 3,46,475 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की एक इसम दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी तरडगाव फाटा मार्गे जाणार आहे। त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा रचण्यात आला। MH16B 2550 क्रमांकाच्या दुचाकीची झडती घेतली असता गोणीत उग्र वास येणारा हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे व बिया असलेला गांजा आढळून आला। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सचिन नवनाथ गायकवाड वय वर्ष 25 राहणार पिंपरखेड तालुका जामखेड व सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे वय वर्ष 23 राहणार खर्डा अशी आहेत। चौकशीत हा गांजा माही जळगाव तालुका कर्जत येथील शुभम घुंगरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या फरार आहे। या कारवाईत पोलिसांनी गांजा 2,45,475, 2 मोबाईल 30,000 रुपये, रोख रक्कम 1,000 आणि मोटरसायकल 70,000 असा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या पार पाडले। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।